पालखी आता सावरुली पडली इथे पोहोचलेली आहे। आता आमच्या पालखीसाठी जी लोकसंख्या 1000 ते 1500 दरम्यान लोकसंख्या असते आणि त्यांना पूर्णपणे जेवण असतो। आता इथे जेवल्यानंतर पालखी आमची वज्रश्री मंदिराकडे प्रस्थान होईल। तोपर्यंत कंटिन्यू ब्लॉगमध्ये नक्की तुम्ही पालखी सोहळा आजचा बघत असाल। खूप एन्जॉय येते। जर यावर्षी मला यायला नसेल मिळालं तर पुढच्या वर्षी नक्की या हिवालीगावच्या पालखीमध्ये सहभागी व्हा। आजच्या यावर्षी पालखीचा 9वा वर्ष आहे, पुढच्या वर्षी 10वा वर्ष असेल, अजूनही जल्लोष असेल। या लोकसंख्या या पालखी लोकसंख्या कधीही कमी होत नाही, वाढत जाते दरवर्षी। तुम्ही या लोकसंख्या वाढवा यात तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू व्हा बस। तर आता इकडे जेवणाला सुरुवात झालेली आहे, तर आपण इकडे जाऊया आता। दादाने पूर्ण रस्त्याला स्वयंसेवकाची सेवा केली आणि आता इथे सुद्धा सेवा करताना जिलेबीचा वाटा देताना प्रत्येकाला थोडा थोडा कसं वाटतं? आणि तुला खूपच छान कसं वाटतं पदयात्रेमध्ये पायी पायी चालताना? खूप मजा येते पोराला पाहायला खूप छान। आता आम्ही जेवायला बसलोय पालखीला जेवण आणि जित्या सुद्धा आहे इकडं आमची गँग जेवायला बसलेली आहे। राणा जंगलात जेवायला बस काय पाण्या वाटला पाठ लावली बघा, शुद्ध शाकाहारी जेवण सोबतच गोड जिलेबी आणि अजय तरे सुद्धा ऍक्शन मध्ये जेवण झालेलं आहे। आणि जेवण झाल्यानंतर आमच्या पालखीत आमच्या इथे भजन असतं, तर आता आपण भजन ऐकायला जाणार आहोत। काका काय बोलणार तुम्ही? पालखीला चालून कसं वाटतं तुम्हाला? जय श्रीराम। हिवाली गावचा सुपुत्र आणि या हिवाली गावचा सुपुत्राने आपल्या हिवाली गावचं स्वतःचं तर केलं, पण हिवाली गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेलं। जरा डीजे पामेळ याच्यासाठी टाळ्यावर आहे। डीजे पामेळ इन द मिक्स। हरेश पाटील यांना मी विनंती करतो। आता आमची पालखी वज्रश्री मंदिराकडे प्रस्थान होत आहे। हिवाली गावाचा सर्वात मोठा उत्सव आणि ठाणे जिल्ह्याची सर्वात मोठी मानाची पालखी म्हणून ओळखली जाणारी हिवाली गावाची गावदेवीची पालखी आता मंदिराकडे प्रस्थान होत आहे। थोड्याच अंतरावर असलेला वज्रश्री मंदिर ते आमची आता पालखी पोहोचणार आहे। हे बघा, पोलीस संरक्षण सुद्धा या पालखीला असतो। दरवर्षीप्रमाणे पोलीस आमच्या पालखीला स्वयंसेवक म्हणून उभे राहत असतात, त्यांचे सुद्धा आम्ही या पालखीद्वारे आभार व्यक्त करतो। आता मंडळी आमचे पुढे पुढे चाललेले आहेत। माझ्यासोबत हर्ष आहे, याचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे। तर काय बोलणार आज तू आज पालखीबद्दल? आपल्या काय नाही, भाऊचं एकदम जोरात पार पडतोय आणि असाच उत्सव पार पडावा पुढच्या वर्षी देखील ही अपेक्षा। मित्रांनो, आमच्या पालखीला पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील। यावर्षी तुम्हाला यायला नसेल भेटलं तर नक्की या पुढच्या वर्षी आणि आमच्या पालखी लोकसंख्या वाढवा। बघा किती लोकसंख्या असते, मागे तुम्हाला दिसलं असेल 1000 ते 1500च्या दरम्यान या पालखीला लोकसंख्या असते आणि खूप थाटामाटात हा पालखी सोहळा पार पडताना आपल्याला दिसलं असेल। आता थोड्याच अंतरावर आहे वज्रश्री मंदिर, तर बघत राहा तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू। खूप धमाल, खूप मजा करूया अजूनही।
घेऊ नका, आपल्याला पालखी सोबतच जायचं आहे. विनंती असेल कोणी पुढे जाऊन दर्शन घेऊ नका, आपल्याला पालखी सोबतच जायचं आहे.
की गावदेवी माते की जरीमारी माते की भद्रेश्वरी माते की गावदेवी माते की आई माऊलीचा आये 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 गावदेवी माते की गावदेवी माते की भद्रेश्वरी माते की आये श्रीराम सगळ्यांनी शांततेचं टेन्शन घ्यायचंय. मित्रांनो, आजचं असं तुम्हाला वज्रेश्वरी मंदिरनं अशा प्रकारे आमच्या गावदेवी आईचा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. खूप जोशात, खूप जल्लोषात दरवर्षीप्रमाणे तो जल्लोष असतो. या पालखीचा आनंदाने पालखी सोहळा संपन्न झाला. गावदेवी वज्रेश्वरी मंदिरामध्ये गेलो आम्ही. एकदम शिस्तबद्ध गावदेवी वज्रा सेवा मंडळ हिवाळी आयोजित हा 9वे वर्ष होता आणि खूप छान प्रकारे पार पडला. नक्की तुम्ही पुढच्या वर्षी या पालखी सोहळ्याचा आनंद घ्या. कारण ही भिवंडी तालुक्यातली सर्वात मोठी पालखी हिवाली गावाची मानाची पालखी. या पालखीला मित्रांनो पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. एक वेळी या पालखीला भिवंडी तालुक्यात मोठी मानाची पालखी तर म्हटलं जातं, पण ठाणे जिल्ह्याची मोठे आणि शान ही मानाची पालखी आहे. गावदेवी वज्रा सेवा मंडळ आयोजित एक दिवशी पालखी सोहळा. तर मित्रांनो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप आभार आहे. मी तुमचा आभार करतो. अशाच व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीपीडी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत सोबत बघत राहा माझ्या जुन्या व्हिडिओ. खूप एन्जॉय करा. असाच व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय 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 श्रीराम.